नमस्कार. आज आम्ही उपस्थित आहे भुजबळ येथे पहिल्यांदाच आणि भव्य शुभारंभ होत असलेल्या डायनॅमिक फिटनेस सेंटरला. फिटनेस सेंटर म्हटलं की आमच्या लक्षात येते जिम, मशिनरी आणि व्यायाम. परंतु या डायनॅमिक फिटनेस सेंटरला आले असता आम्हाला इथं कुठल्याही प्रकारची मशिनरी आढळून आलेली नाहीये. मग फिटनेस सेंटर म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी व आपल्या सर्वांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी आज आम्ही स्वतः इथं उपस्थित राहिलेलो आहे आणि आमच्या सोबत ही माहिती देण्यासाठी उपस्थित आहे रमेशजी खेडेकर सर. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं फिटनेस सेंटर हे काय. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलला. येस, नमस्कार. नमस्कार सर. आज आम्ही बोदवड इथं बघितलेलं आहे की पहिल्यांदाच इथं एक फिटनेस सेंटर म्हणून ओपनिंग होत आहे. आणि जसं आम्ही आधीच बोललो फिटनेस सेंटर म्हणजे मशिनरीज आणि जिम आणि व्यायामचे प्रकार, परंतु इथं हे कुठलाही प्रकार आढळून येत नाही. मग नेमकं हे फिटनेस सेंटर कसं असणार आहे? सगळ्यात महत्वाचा भाग आहे सर, परिस्थिती जर पाहिली आपण, फिटनेसचा अर्थ म्हणजे फक्त व्यायाम करणं किंवा जिम करणं हा नाहीये. तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजे शरीर निरोगी तर मन निरोगी आणि मन निरोगी तर शरीर निरोगी. तर शरीराला जर निरोगी ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं शरीराला आहाराची, सर्वोत्तम आहाराची गरज असते, व्यायामाची पण गरज असते, त्यासोबत चांगल्या विचाराची पण गरज असते, ज्याच्यामधून एक मानसिक आरोग्य सुद्धा जोपासलं जाईल. आता सध्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर चुकीच्या जीवनशैलीमुळे म्हणजे एक तर विचारामध्ये शुद्धता राहिली नाही, म्हणजे ज्याला आपण माइंडली पोल्युशन म्हणू, आणि फूड पोल्युशन पण वाढलेलं आहे. म्हणजे अन्नामध्ये शाश्वतता नाहीये. शाश्वत अन्न नसल्यामुळे काय होतं की हल्ली चरबीचं प्रमाण जास्त वाढून किंवा स्ट्रेसफुल माइंडमुळं बऱ्याचशा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डरचे लोक सामना करत आहेत. आजारांचा, जीवनशैली रिलेटेड जे आजार म्हणू आपण त्यांना, त्याचा सामना करतात. मग अशा आजारामुळं बहुतांश अंश आपण जर सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर अलीकडे 30, 35, 40 अशा वयोगटांच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम येतात. मग याची संभावना का होतीये की चुकीचा आहार, चुकीचा विचार, स्ट्रेसफुल माइंड आणि व्यायामाचा अभाव. नैसर्गिक जीवनशैली आपण जगायचं विसरलो आहोत आणि या नैसर्गिक जीवनशैलीचा खऱ्या अर्थाने परिचय या वेलनेस सेंटर आणि फिटनेस सेंटरच्या माध्यमातून व्हावा, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं आहार, विचार आणि व्यायाम या तिन्ही गोष्टीवरती काम केलं जाणार आहे. लोकांना चांगल्या विचारासोबत जगायचं कसं, राहायचं कसं, एक आपण स्ट्रेसफुल माइंडनी राहायचं कसं, सगळ्यात महत्वाचा हा भाग या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून, फिटनेस सेंटरच्या माध्यमातून लोकांना प्रोव्हाइड केला जाणार आहे. दुसरा की त्यासोबत आहार, शरीराला लागणारा आहार ऍक्च्युली वेगळा आहे, पण सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात हाय कॅलरीज फूड, सकाळचा नाश्ता जर पाहिला आपण तर तळलेले पदार्थ, हाय कॅलरीज फूड अशी लोक सरळ सरळ इंटेक करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की चुकीच्या म्हणजे आपण ज्याला म्हणू की ओव्हर कॅलरीज फूडमुळं एक्सेस बॉडी फॅट वाटते आणि शरीराचं कुपोषण होतं. आज WHO सुद्धा म्हणतं की जागतिक आरोग्य संघटना सुद्धा सांगते की जगावरती आता सगळ्यात मोठा महामारीचा धोका आहे तो वाढलेल्या वजनाचा आणि चरबीयुक्त वजनामुळे शरीराला आणि मानसिक आरोग्यामुळे धोका निर्माण झालेला. येणारी महामारी त्याच अनुषंगाने असणार आहे. सर मी आपल्याला थांबवतो आणि विचारतो की आजचं जे जीवन आहे ते धावपळीचं आहे. प्रत्येक Yes, माणूस yes. शॉर्टकट लाईफ जगायला पाहतो. त्याच्यामध्ये कुठेतरी फास्ट फूड आहेत आणि आपली जगण्याची जीवनशैली आहे, याची तफावत हीच म्हणता येईल का हे वजन वाढण्याचं मागचं कारण, Yes, किंवा जे yes. तणाव असतात आपले जे वैचारिक असतात. तर मग इथं या फिटनेस सेंटरला आल्यानंतर कसल्या पद्धतीने तुम्ही त्यांना जीवन जगण्याची शैली याचे संभाषण तुम्ही सांगतात त्यांना? येस, नक्कीच. सगळ्यात महत्वाचं आपलं शास्त्र पण सांगतं की ब्रह्ममुहूर्त म्हणजे आज नैसर्गिकरित्या जर पाहिलं तर प्रत्येक जीव निसर्गामधला सकाळी सकाळी लवकर उठतो, म्हणजे पक्षी असतील, प्राणी असतील, आणि ज्या ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळची जी वेळ असते 3:30 ते 5:30च्या दरम्यानची, यावेळेस या ठिकाणी माइंड वर्कआउट माध्यमातून किंवा अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून एक मानसिक आरोग्य जोपासले जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात त्या महत्वाचा भाग जो व्यायामाचा आहे की शरीराचं एक बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन व्हावं. व्यायामामुळे गुड हार्मोन्स जनरेट होतात बॉडीमध्ये आणि त्यासाठी कार्डिओ असेल किंवा वेगवेगळ्या व्यायामाचे प्रकार या ठिकाणी, जेणेकरून वेगवेगळ्या व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून एक शरीराला सुद्धा एक चांगला आकार प्राप्त होईल आणि त्यासोबत ऑफकोर्स जे शरीराला सकस संतुलित आहार आहे की शरीराला काय खावं, काय खाऊ नये, चुकीच्या गोष्टी, याचं ज्ञान पण या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि एक शरीराला परिपूर्ण जी जीवनशैली म्हणतात ना ती देण्याचा प्रयत्न नक्कीच डायनॅमिक फिटनेस सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी बोधवड या ठिकाणी केला जाणार आहे. नक्कीच सर. आपला जो कार्यक्रम आहे तर प्रत्येक मनुष्य म्हणा किंवा गृहिणी
हे सकाळी वेळ देऊ शकत नाही, परंतु इथे जे फिटनेस सेंटर सुरू झालेलं आहे, तर वेळेचं तुमचं नियोजन कसं असणार आहे आणि इथं आल्यानंतर कसल्या कसल्या प्रकारचे व्यायाम त्यांना शिकवण्यात येणार आहे? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डायनॅमिक्स फिटनेस सेंटरच्या माध्यमातून 2 पर्याय उपलब्ध आहेत सर. फिजिकली आहे, या ठिकाणी येऊन स्वतः त्यांची जीवनशैली ते स्वतः डेव्हलप करू शकतात. आता महिलांच्या अनुषंगाने जर सांगितलं, बऱ्याच आमच्या भगिनींना की घरचे जे समजा प्रॉब्लेम्स असतात, सकाळच्या वेळी जे काम असतात, त्या कामाच्या वेळेमुळं हे जमत नाही. तर अशा महिलांसाठी सायंकाळची बॅच पण उपलब्ध असणार आहे व्यायामासाठी. पण बेसिकली त्यांना जो माइंडली आणि जो विचाराचा भाग आहे, तो सकाळी मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन झूम कॉलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना घरच्या घरी त्यांना माइंडली आपल्या विचाराची जी शुद्धता आहे, मानसिक आरोग्य आहे जोपासण्यासाठी नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना ते दिलं जाणार आहे. सर, एक प्रश्न असाही आहे की आपण फिटनेस सेंटरला इथं यावं आणि व्यायामच्या माध्यमातून आपलं शरीर सदृढ बनावं. परंतु जर आपण बघितलं तर बाहेर काही बांधव आहेत जे काम करत असतात, दिवसभर थकून जातात आणि जर डिऑक्सिफाईड तुम्ही जे बोलले की फक्त घाम काढावा, तर त्यांचं मत असं असेल की बाहेर असल्यावर माझा घाम तर तसाही निघतोय, Yes. मग इथं येऊन परत मी माझा घाम का काढावा? या दोघांमध्ये तफावत काय नाही? शारीरिक कष्ट, परिश्रम आणि व्यायाम याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. व्यायाम हा जो करत असतो आपण सकाळच्या वेळात करतो आणि शारीरिक परिश्रम हे दिवसभराच्या वेळामध्ये आपण करतो. तर सगळ्यात महत्वाचं परिश्रमानं काय होतं की बॉडीचं एक्झर्शन होतं. बॉडीमधल्या कॅलरीज नक्कीच खर्च होतात, होत नाही असं नाहीये. व्यायामाने पण होतात, पण व्यायामामध्ये कसं असतं की एक व्यायामामध्ये रिदमता असते. आपण काम करताना एका रिदमने किंवा एका विशिष्ट पद्धतीने करत नाही. काम करताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. पण व्यायाम काय केला जातो की व्यायामाचे जे प्रकार आहेत, कार्डिओ असे किंवा योगा असे किंवा आपण सूर्यनमस्कार करतो, तर एक विशिष्ट लयबद्धतेमध्ये प्रकारामध्ये आपण केल्यामुळे काय होतं की शरीराला एक आकार प्राप्त होतो. त्या दोन्ही मधला हा बदल आहे. आणि सकाळच्या वेळामध्ये की आपलं ज्यावेळेस ब्लड काय होतं, थंड असतं. नैसर्गिकरित्या आपली सकाळची जी वेळ असते, शरीर मंदवलेलं असतं, शरीराच्या हालचाली. आणि त्यावेळेस जर आपण शारीरिक हालचाली केल्या तर ब्लड सर्क्युलेशन आणि शरीराचं डिटॉक्सिफिकेशन चांगल्या प्रकारे होणं आपल्या शरीराला अगदी सहजरित्या प्राप्त होतं. नक्कीच सर. आता तुम्ही एक विश्लेषण चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की इथं आल्यानंतर जसं आता आपण बघितलं तर किती कालावधीचा हा कोर्स असेल? म्हणजे किती कालावधी करावा लागेल? 1 महिना, 2 महिना, 3 महिने? साधारणतः आपण जर पाहिलं तर एक सवयी आपल्याला फक्त टेम्पररी चेंज करायचं म्हटलं तर 21 दिवस आपण कंटिन्यू एक तात्पुरती स्वरूपात आपली सवय बदलू शकतो. पण परमनंटली कसं असतं की आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोलॉजिकल जे पॅटर्न असतात ते डेव्हलप व्हायला कमीत कमी आपल्याला 90 दिवस ते 120 दिवसाचा कालावधी असतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो. तुम्ही बाईक चालवताना काय करता? बाईकला जसं हँडल करायचं त्या पद्धतीने हालचाली करता. 4 व्हीलर चालवताना तुमच्या हालचाली बदलतात. तुम्ही वाहन चालवताय जरूर, पण तुम्हाला ते शिकवत असताना किंवा त्याचा सराव करत असताना प्रॅक्टिस करून तुम्ही ते शिकलेलं असतं. मग या ठिकाणी तुमची या जीवनशैलीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस 90 दिवस ते 120 दिवसाच्या आसपास ज्यावेळेस व्यायामाची, आहाराची प्रॅक्टिस होईल, तर एक न्यूरोलॉजिकल पॅटर्न म्हणतो, ज्याला आपण ऑटोमेशन म्हणतो, की आपण एकदा पोहणं शिकलो तर पोहणं परत जीवनभर विसरत नाही. मग तसं एक चांगली जीवनशैली डेव्हलप व्हायला आपण कमीत कमी 90 दिवस ते 120 दिवस द्यायला पाहिजे, जेणे आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोलॉजिकल पॅटर्न म्हणजे आपल्या सवयी बदलल्या जातील. आपल्याला एक आहाराची, उठायची आणि व्यायामाची ही सवय व्यवस्थित डेव्हलप होईल. ही सगळ्यात महत्वाचा भाग याच्या पाठीमागे. काय म्हणता येईल, पॉझिटिव्हिटी जास्त वाढेल हे केल्याने? सकारात्मक दृष्टी. अच्छा, सकारात्मक असेल जीवनशैली. आणि यानंतरही तुम्ही बोलले की ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे. तर ते कसल्या प्रकारे देणार तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण? ऑनलाईन झूम कॉलच्या माध्यमातून आजही आमच्या डायनेमिक फिटनेस आणि वेलनेसच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्र नव्हतं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून घरून सुद्धा लोक अटॅचमेंट आहेत. लोक सकाळी लवकर उठतायत, मेडिटेशन, माइंड वर्कआउट वगैरे करतायत. त्याच्यानंतर एक्सरसाइज सुद्धा झूम कॉलच्या माध्यमातून स्पॉटलाइट करून जवळजवळ 2 ते 3 कॉल आमच्या माध्यमातून चालू आहेत, जे घर बसल्या आज सहजरित्या करू शकतायत. पण आज कुठंतरी अशी आवश्यकता वाटायला लागली की बरीचशी लोकांची मागणी पण असते की फिजिकल यावं, जेणेकरून कसं असतं की जे इमोशन्स असतात ना, समोर समोर असल्यानंतर इमोशन एक भावनात्मक अटॅचमेंट असते किंवा एक सवय बदलण्याची पद्धती असते, समोर समोर असले एक वेगळा इम्पॅक्ट पडतो.
त्या माध्यमातून आज हे फिटनेस सेंटर या ठिकाणी ओपन होत आहे. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून. आणि जनतेसाठी तुमचं मेसेज काय असणार आहे? सगळ्यात महत्वाचं आहे आपलं जीवन. आपल्याला सुखी आणि समृद्ध जीवनासाठी सगळ्यात महत्वाचं शरीर हवं असतं. आणि शरीर जर तंदुरुस्त नसेल आणि मनही तंदुरुस्त नसेल तर आपण जीवनात कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही. जीवनामध्ये पुढे जायचं असेल, जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल, लहान मूल असेल किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला चांगलं कार्यक्षम राहायचं असेल तर सर्वोत्तम शरीराची आणि चांगल्या मनाची पण गरज असते. आणि त्या दोन्हीसाठी वेळ देणं गरजेचं आहे. आजकाल जर आपण पाहिलं तर हल्लीच्या काळामध्ये शरीराकडे असक्षम दुर्लक्ष म्हणजे ज्याला म्हणतात आपण, अतिशय दुर्लक्षितपणा केला जातोय आणि त्याच माध्यमातून या आजारांचं थैमान सध्याच्या घडीला चालू आहे. तर आपल्याला आणि आपल्या परिवाराला योग्य जर चांगलं जीवन जगायचं असेल तर एक चांगलं सुंदर शरीर आणि सुंदर मन असायला हवं, हाच माझा संदेश राहील. नक्की सर, धन्यवाद. तुम्ही संक्षिप्त रूपामध्ये खूप मोठी माहिती दिलेली आहे आणि नक्कीच आमचे व्ह्युअर्स यांनी सरांची माहिती ऐकलेली असेल. सदृढ जीवन जगायचं असेल तर नक्कीच कुठेतरी शरीरयष्टी प्राप्त करणे हे महत्त्वाचं कारण आहे. आणि डायनॅमिक फिटनेस सेंटर हे बोदवळमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेले असून फक्त हे पुरुषांसाठी नसून गृहिणीही याचा लाभ घेऊ शकतात. याबाबत आपण जर उपस्थिती बघितली तर इथं अनेक गृहिणी आमच्या इथं आलेल्या आहेत. मान्यवरही सुद्धा उपस्थित आहे या कार्यक्रमामध्ये. आणि या फिटनेस सेंटरमध्ये विविध प्रकारच्या संकल्पना राबवण्यात येणार आहे. वेळेअभावी ज्यांना आपलं शरीर सांभाळता येत नाही त्यांनी फिटनेस सेंटर ऑनलाईनच्या माध्यमातूनही प्रशिक्षण घेऊ शकतील. याबाबतची माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आज सरांच्या माध्यमातून आणि डायनामिक फिटनेस सेंटरच्या माध्यमातून बोदवड शहराचं स्वरूप आणि चित्र वेगळं आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तर पुढच्या काळामध्ये या फिटनेस सेंटरचा सर्वांनी लाभ घ्यावा असंही आवाहन याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आज या फिटनेस सेंटरला आरोग्य सल्लागार म्हणून रेणुकाताई आमच्यासोबत उपस्थित आहे. एक गृहिणी म्हणून त्या वावरात असताना बिफोर आणि आफ्टर याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. फिटनेस सेंटरला यायच्या आधी आणि फिटनेस सेंटर जॉईन केल्यानंतर त्यांचं जीवनशैलीमध्ये काय फरक आला याचा अनुभव ते आपल्याला प्रत्यक्ष सांगणार आहे. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलला. येस, नमस्कार सर. नमस्कार ताई, काय म्हणणार एक फिटनेस सेंटरच्या माध्यमातून तुमचं आधीचं जीवन आणि फिटनेस सेंटर जॉईन केल्यानंतरचे जीवन काय तफावत आणि फरक आढळला तुम्हाला? येस, तर नक्कीच खूप छान असा अनुभव आहे माझा. कारण मी जेव्हा या फिटनेस फॅमिली जॉईन व्हायच्या आधी अक्षरशः खूप असे डिसऑर्डर्स होते, मला हेल्थ चॅलेंजेस होते. आणि हे फक्त आणि फक्त कारण होतं वजनाचं. कारण अनियमितपणे खाणं, आपल्याला काही माहिती नाही काय खायचंय काय नाही, ह्या गोष्टी वारंवार होत होत्या माझ्यासोबत. आणि कुठंतरी आजाराला सुरुवात झाली होती पित्तापासून. त्यानंतर खूप असं रेस्टलेस वाटायचं आणि माहिती नव्हतं काय खायचंय काय नाही. पण ज्यावेळेस माझे ग्रेट कोच आमच्या संपर्कात आले, वेलनेस फॅमिली आमच्या संपर्कात आली, त्याच्यानंतर खरंच जीवन बदललं. आणि खूप छान पद्धतीने आरोग्य फॅमिलीनी आमच्याकडून करून घेतलं, व्यायाम करून घेतला, आहाराचं मार्गदर्शन केलं आणि खूप छान असं 18 किलोचा फॅट लॉस मी केलाय. आणि बीपीची गोळी होती डॉक्टरच्या सल्ल्याने, निश्चितच ती सुद्धा बंद झाली आहे. कारण वेट जसं कमी होतं, सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या चांगल्या घडू लागतात. त्याच सगळ्या मी नक्कीच धन्यवाद मानल वेलनेस फॅमिलीचा, आरोग्य फॅमिलीचा आणि आमच्या डायनॅमिक फिटनेस सेंटरचा. इथं आल्यानंतर जीवन कसं जगायचं हे खऱ्या अर्थाने मी शिकले. नक्कीच आम्ही बघितलेलं आहे की फेसबुकला, इन्स्टाला तुमचे फॉलोअर्स सुद्धा भरपूर आहेत आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही प्रशिक्षण देतात. तर अजूनही काही गृहिणी आहेत आमच्या जे फिटनेस सेंटर पर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही हा प्रसार कसा करणार आहात? येस, नक्कीच सर. आपण जेव्हा ऑनलाईन सेक्शन चालू करतो तर एक झूम लिंक आहे आपली, तर आपण गृहिणींना त्याचं प्रशिक्षण देतो. ऑनलाईन एक व्हिडिओ कॉलद्वारा आपण सांगतो त्यांना की कशा पद्धतीने आपण ते अटेंड करू शकतात. तर खरंच खेड्यापाड्यामधून खूप छान पद्धतीने हा रिस्पॉन्स आहे. जेव्हा आमच्याकडे ह्या अशा लेडीज येतात की खरंच त्यांना खूप गरज आहे वजन कमी करण्याची किंवा हेल्थ काही चॅलेंजेस आहे त्याच्यातून बाहेर पडण्याची खूप इच्छा असते, पण हे करू शकत नाही. पण खूप छान असा प्लॅटफॉर्म आरोग्य संजीवनी किंवा आपलं जे वेलनेस सेंटर आहे यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मवर कुणीही कधीही कुठेही जॉईन करू शकतं आणि त्याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही झूम मीटिंग मध्ये किंवा ऑनलाईन सेटिंग मध्ये पण आम्ही उपलब्ध कसे जॉईन करू शकतात महिला हे घर बसल्या? कोणत्या ऍपद्वारे किंवा तुम्ही कसं प्रोव्हाइड करणार हे ऍप? येस, तर हा आपला प्ले स्टोअर मध्ये झूम ऍप आहे, तो आपल्याला लोड करायचा असतो.
आणि हे आम्ही व्हॉट्सअपद्वारा लेडीज लोकांना मी पाठवतो, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल करतो, तो कसा जॉईन करायचा ह्याचं प्रशिक्षण देतो आणि खूप छान रीतीने त्यांच्याकडून हे करून घेतो. त्यांना नाही जमलं तर एखादी त्यांच्या घरातील जो पर्सन आहे, मुलगा आहे, मिस्टर आहेत, असं त्यांच्याकडून करून घेऊन ह्या गोष्टी आम्ही त्यांच्या संपर्कात येऊन सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. हा जो ऑनलाईन सिस्टम आहे तो निशुल्क असेल? येस येस 100% निशुल्क आहे. याचा कुठलाही आपण चार्जेस घेत नाही, कारण हे आमचं जे मिशन आहे, फिट इंडिया मिशन आहे आणि हे आम्ही सर्व काही आम्ही लोकांसाठीच करतो आहे, तर ह्याचं कुठलंही फी आकारले जात नाही सर. नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर केलेले आहेत ताई, आणि तुमच्या माध्यमातून ही एक चांगला संदेश तुम्ही काय देणार आहात? तेच नक्कीच मला तरी असं वाटतं एक लेडीज म्हणून आपण बिलकुल स्वतःकडे लक्ष देत नाही, कारण मूल चूल हे आपलं जीवन आहे आणि स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो. मला असं वाटतं की जेव्हा एक लेडीज किंवा बाई घरातली हेल्दी असती तर अख्खं घर हेल्दी असतं. कारण कुठेतरी आपण बाजूला पडतो असं वाटतं वय झाले की, तर ह्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी फिट आणि फाईन राहणं गरजेचं आहे. तर स्वतःसाठी 1 तास द्या, नक्कीच पूर्ण घर तुमचं निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ताई, धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या अनुभवाचे बोल शेअर केलेले आहे आणि ज्या गृहिणी फिटनेस सेंटर पर्यंत पोहोचू शकत नाही त्या झूम ॲपद्वारे प्रशिक्षण घेऊ शकतात. संपूर्णतः निशुल्क असलेले प्रशिक्षण. ती ॲप कशी चालवायची बाबत ही ताईंनी माहिती दिलेली आहे आणि ताईंसाठी संपर्क करण्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून खाली चाललेल्या स्क्रोलवर आम्ही ताईंचा नंबरही शेअर केलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही ताईंशी वैयक्तिक संपर्क साधून हा प्रशिक्षण घेऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये अजून विविध संकल्पना आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. आताच आपण ऐकलेलं आहे, रेणुकाताईंनी आपल्याला सांगितलं की झूम ॲपद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कसल्या प्रकारे घेतलं जातं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर बिफोर आफ्टर परिस्थिती काय असते. आपण इथं जर बघितलं तर माझ्यासोबत अनेक गृहिणी इथं उपस्थित आहे आणि या गृहिणींमध्ये कीर्तिताई पाटील ह्या सुद्धा उपस्थित आहे. यांनीही ऑनलाईनद्वारे हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. ताई, काय म्हणणार, अनुभव कसा होता तुमचा या प्रशिक्षण घेतल्याच्या आधी आणि नंतर? सर, माझा अनुभव खूप छान होता. मला मॅडमांनी खूप छानपैकी गाईड पण केलं. म्हणजे मला जे काही प्रॉब्लेम होते ते माझे खूप सॉल्व्ह झाले आणि माझं वेट गेन पण खूप छान झालं. काय म्हणता येईल तुम्हाला, आता काय म्हणावं असं वाटेल की अजूनही तुमच्यासोबत अनेक गृहिणींनी हा लाभ घ्यावा? हो, मला वाटतं की गृहिणींनी स्वतःला खूप टाइम द्यायला पाहिजे आणि म्हणजे घरी म्हणजे स्वतःसाठी टाइम दिल्यावर सगळं घर पण व्यवस्थित राहील. मुलांनाही आपण हे करू शकतो असं. वैचारिक पातळी वाढते, फ्रस्ट्रेशन दूर होते. हो, माइंड फ्री असतं. नक्कीच तुम्ही आवाहन करत आहे की गृहिणींनी याचा लाभ जरूर घ्यावा. घ्यायलाच पाहिजे. आज या फिटनेस सेंटरला भेट देण्यासाठी आमच्या येथील सुप्रसिद्ध असे इंग्लिश मीडियमचे संचालक जे आहेत प्राध्यापक पांडे सर इथं उपस्थित आहे. पांडे सरांची उपस्थिती लक्षणीय आहे. ते आपण पांडे सरांकडून जाणून घेणार आहोत की आज त्यांची उपस्थिती कशाबद्दल आहे. सर, काय म्हणणार, आज फिटनेस सेंटरला तुम्ही तो उपस्थित राहिलेले आहे, नेमकं कारण काय म्हणावं लागेल? आतापर्यंत आम्ही काही लिंक येतात त्या लोकांच्या किंवा यांचे मी व्हॉट्सअपला काही प्रोग्राम बघतो, त्यावरून खूप उत्सुकता असते की आणि वजन कमी होते आणि म्हणजे हेल्थविषयी जे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतात. पण कधी असा प्रसंग मिळाला नाही. परंतु आमचे मित्र निलेश तायडे यांनी हा उपक्रम इथे सुरू केला, हे ऐकून मला फार नवल वाटलं आणि त्यांनी आवर्जून मला म्हटलं की सर तुम्ही या, त्या कार्यक्रमासाठी भेट द्या. आणि मला फार आनंद वाटला की असल्या प्रकारची व्यवस्था आमचे निलेश तायडे यांनी आपल्या बोदवडकरांसाठी करून दिलेली आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा. आणि मला असं वाटतं त्यांनी मला 1-2दा म्हटलं तुम्हाला येण्याची गरज आहे. आता मलाही इथे येण्याची गरज आहे. मला जर येण्याची गरज आहे तर माझ्यासारखे जे लोक हेल्दी आहेत त्यांना आपलं वजन कमी करायचं आहे. यामुळे मी असं ऐकलं की BP देखील कमी होतो आणि मग असल्या प्रकारचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात केवळ एक्सरसाइजमुळे. तर हा उपक्रम यांनी जो चालवला त्या उपक्रमाला मी खरोखर हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना आणि बोदवडकरांना जास्तीत जास्त फायदा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सर.